काय बोलाल? रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पदावरून सुरू असणारा हा जो तिढा आहे हा थोड्याच दिवसात आता संपेल अशी अपेक्षा आम्हालासुद्धा आहे. आम्हीसुद्धा आमच्या नेतृत्वाची वारंवार या संदर्भात चर्चा करत आहोत. तर आम्हालासुद्धा सांगितलं जातं की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल आणि पुन्हा एकदा रायगडचे पालकमंत्रीपद भरतशेठ गोगावले यांच्याकडे येईल अशी अपेक्षा ठेवूनच आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे काम करतो. परंतु आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असं अलायन्सचं एकत्रपणे सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून विकास कामं जी या संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. रायगडा मात्र पालकमंत्रीपद नसल्यामुळे विकास कामांना गती त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. यासाठीच आम्ही सातत्याने आमची मागणी करत आहोत की रायगडचं पालकमंत्रीपद हे एकदा त्या ठिकाणी आपण घोषित करावं, जेणेकरून रायगडच्या विकासाला गती येईल. नक्कीच सुद्धा हे अधिवेशन संपल्यानंतर हा निर्णय होईल असं अपेक्षित आहे. नाही, असं काही नाही. एकनाथ शिंदेसाहेब हे मला सगळ्यांना माहिती हे एक बाळासाहेबांच्या मुशीतला तयार झालेलं नेतृत्व आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांनी जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना एकत्र आणण्यासाठी जो उठाव त्या ठिकाणी केला तो आपण 3 वर्षापूर्वी साऱ्यांनी पाहिलेला आहे की ऐतिहासिक उठाव त्यांनी केला आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार खेचून आणलं आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल हद्दपार करण्यात आलं आणि हे काम एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे एकनाथजी शिंदेसाहेब असं काही दबावतंत्रात वागणारं नेतृत्व आपलं नाही आहे आमचं. त्यामुळे आमच्या नेतृत्वावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की आमचं नेतृत्व ज्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रात करत आहे. आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीचा रेशो जर आपण पाहिला तर 80 सीट आम्ही लढलो होतो, त्यातल्या 60 सीट आपण त्या ठिकाणी निवडून आणलेली आहे. एवढा मोठ्या प्रमाणात त्यांना मानणारा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे फार मोठं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उभं आहे आणि ते वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व आम्ही सगळ्यांनी मानलेलं आहे. नाही, तर आम्हाला इथे ह्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, राज्यामध्ये अलायन्स असतानासुद्धा या येथील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाने या ठिकाणी बंडखोरी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये सुद्धा जरी आपण त्या ठिकाणी युती झाली तरी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीबरोबर आमची कोणतीही युती या ठिकाणी होणार नाही. आमची युती भारतीय जनता पार्टी, RPI, शिवसेना अशी आमची अलायन्स राज्यामध्ये जी आहे ती अलायन्स आमची आहेच, परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची कोणतीही अलायन्स स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होणार नाही. हा आमचा ठाम निर्णय आहे. नाही, तर खरोखरच आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार 450 वर्षापूर्वी किल्ल्यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला एक वैभव उभं करून दिलेलं होतं आणि ते वैभव राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होईल. ते वैभव आता खऱ्या अर्थाने आपल्याला संपूर्ण देशाला आणि राज्याला नव्याने आपल्याला पाहायला मिळेल.